तर आज आपल्याला भेटायला आले होते अनिकेत भाऊ हराळ आणि शुभम भाऊ हराळ. आता नाश्त्याला त्यांनी खाल्लंय मराळ आणि मला म्हणतात तुम्हाला उपास येतं, तुम्ही का फराळ. आता मी जर फराळ खाल्लं, तुम्ही काय केळं खाणार का? आमचा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही रजिस्टार का बरं झाले? रिझन मुळे म्हणजे आता महत्वाचा मुद्दा हा टाकून द्या. तर मी एका रजिस्ट्रारला भेटायला गेलो, त्याला म्हणलं भाऊ सेल्फी द्या एक. तो म्हणे मी गावात चाललो. आता गावात काय केळं खायला चालला? रागेट माणूस आहे. आपण डायरेक्ट विचारलं त्याच्या गावातल्या माणसाला, म्हणलो हा काय करीत होता? लोक म्हणे तो पहिले ऊस तोडीत होता. एकदा ना त्याच्या छडीत डायरेक्ट मधमाशा घुसल्या होत्या. चायला आपण त्याला म्हणतो साहेब सेल्फी द्या. हा याला गुल्फी खायला पैसे नाही न, हा सेल्फी द्याय ना. ह्याला त्याच्यामुळे आपल्याला राग आला आणि डायरेक्ट रजिस्ट्रार बनलो. आपल्याकडे बॉडी आहे विनोदाचा, आपण चालता चालता काही करू शकतो. हा राम राम. आणि माझं आहे ना अशा फुगीर आणि बालिश रजिस्ट्रार लोकांना एकच सांगणे, रजिस्ट्रार काही नाही. जो समाजासाठी रडतो ना असे स्टार राहत्या, आणि असे 2 स्टार आहे फक्त, जय जवान जय किसान. अरे ज्यांना बायका हानते हा ते काय स्टार आहे का? अरे भांडे घासताना रील टाकीत आहे. पुढच्या समाजाला काय सांगायचं? पुढच्या पिढीनं भांडे घासायचे आणि आई बाप्पा करून द्यायचे. म्हणून अशा रील टाकणं सुद्धा गुन्हा आहे. काय वाटतं तुम्हाला? हा बरोबर आहे का नाही? म्हणून अशा प्रकारे मी झालो रजिस्ट्रार.